श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्यास इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे आणि श्री स्वामी समर्थांचे आलेले अनुभव हे खरोखरच खूप सुंदर असतात, लहान असो किंवा मोठा असो. परंतु एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार करणं हेच खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तो भक्त हा तेवढाच भाग्यवान आहे. म्हणूनच स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यात येतात आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल की स्वामींची सेवा करत असताना स्वतः स्वामी आपल्या भक्तांना निवडत असतात. असाच कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येत नाही आणि जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये एखादा भक्त येतो तेव्हा त्याच्या आयुष्यात जे चमत्कार होतात तेचा अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताईंचं नाव हे शिवकन्या बळीराम चावरे आहे. चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई अनुभव शेअर करायचा आहे हा, नाव सांगायचंय का ताई? हा सांगायचं. पहिल्यांदा एकदा केलेलं आहे बघा मी. नाव सांगितलं होतं का? हा सांगितलं होतं. सांगितलं होतं का? हा 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 हा, मग आता सांगायचंय का? हा सांगते ना. हा सांगा ना. शिवकन्या बळीराम चावरे. अरे वा. तुम्हाला म्हणलं होतं ना मी अनुभव शेअर करीन ताई परत. हो हो हो. आता मला 2-3 अनुभव आले 8 दिवसामध्ये. अरे वा, 8 दिवसामध्ये एवढे? हा 2 आलेत बघा पूर्ण. आणि पुन्हा फोटोच आहे, तुम्हाला फोटो पाठवलाय पण तुम्ही पाहिला नाही. हा हा हा, बरं बरं, पाहीन ना मी. आणि तुमच्या व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्ये ठेवीन पण, म्हणजे लोकांना पण दर्शन होईल. हा म्हणजे एक साखरेचे गुरुवार केलेत मी. 11 गुरुवार चालू आहेत ना माझे. हा हा. तर त्या दिवशी गुरुवारी स्वामी समर्थापुढे मी खडी साखर नव्हती म्हणून साधी साखर ठेवलेली आहे. हा हा. त्या प्लेट मध्ये स्वामीची मूर्ती उमटली बघा. अरे बापरे, किती छान ताई. साखरेच्या प्लेट मध्ये? साखरेच्या प्लेट मध्ये साखरेचीच मूर्ती उमटली. अरे वा. स्वामी अंगावर शाल घेतात ना, हा हा. तशी शाल घेतल्यासारखी पूर्ण फोटो उमटलाय बघा. छोटी प्लेट आहे त्या प्लेट मध्ये. हा हा हा, अरे वा. आणि परत आणखीन दिव्यामध्ये 3 बोट उमटले स्वामी. 3 काय म्हटलं? 3 पायाची बोट उमटले. अरे वा. त्याचा पण फोटो पाठवलाय का तुम्ही? हा ते दोन्ही फोटो पाठवलेत मी तुम्हाला. 2 दिवस झाले पाठवलेत. हा हा. मी 11 सारामृत पण चालू आहे म्हणून 11 गुरुवार करायचं. हा हा हा. आणि गुरुचरित्राचं पारायण पण करायचं होतं मला. दत्त जन्माच्या टायमाला मी चालू केलं. चालू केलं आणि पहिल्याच दिवशी म्हणजे माझी हे नव्हती यायची पाळी, यायची टाइम नव्हती. 2 महिने आलीच नव्हती. म्हणलं आता काही येणारच नाहीये. तरी मी गुरुचरित्राचं पारायण करायला बसले. मी स्वामीला तरी सांगितलं, स्वामी मला यायचं तर अगोदरच येऊ द्या, नाहीतर नका येऊ देऊ. हो ना हो ना. पण त्या दिवशी वाचायला बसले, 2 अध्याय झाले की आली. मग मी काय केलं, माझ्या मिस्टरांना वाचायला लावलं. हा हा हा. अरे मग ते गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झालं. हा हा. 7 दिवस ते करून घेतले पूर्ण. परत 108 स्वामी चरित्राचं पारायण पण चालू आहे. माझे मिस्टरच वाचवतात, मी काय वाचवत नाही. हा हा हा, अरे वा. म्हणजे तुम्ही काय संकल्पयुक्त सेवा केली होती का, चालू केली होती का? सारामृताची संकल्पयुक्त चालू आहे. हा हा, अरे वा. ती दुसऱ्यासाठी सेवा आहे, आमच्यासाठी नाहीये. हा हा हा. सारामृत 108 पारायणाची सेवा दुसऱ्यासाठी चालू केलेली होती. आणि गुरुचरित्राचं पारायण घरीच लावलं होतं आपण. संकल्पयुक्त सेवा होती माझी ती बी. हा हा. स्वतः मलाच करायचं होतं पण स्वामींना नाही ना करून घेतलं माझ्याकडून. कदाचित स्वामींची इच्छा असेल.
दोनच हात देवातून घेतले माझ्याकडून, पहिला आणि दुसरा. हा हा हा. मग माझ्या मिस्टरांनी केली मग पूर्ण ती 7 दिवस सेवा. हम्म. त्या दिवसापासून म्हणजे 7 दिवस ते गुरुचरित्राचं पारायण केलं. परत माझे मिस्टर म्हणतात मला आणखीन करायचं, म्हणजे त्यांना आणखीन करा असं वाटते. अरे वा. किती छान ताई, म्हणजे त्यांच्या पण मनात अजून सेवा करण्याची इच्छा जागृत झाली. हा. आणि म्हणजे एकसारखे 2 दिवसामध्ये अनुभव दिले मला. स्वामीचे पायाचे बोट पण उमटले, दिव्यामध्ये उमटलेत बघा. अरे वा. हा हा. आणि ते गुरुवार चालू केले. मग आता म्हणलं मार्गशीर्षचे गुरुवार संपले हा की मग लगेच मी स्वामी समर्थाचे गुरुवार चालू करावं म्हणलं. हा हा. मग पहिल्याच गुरुवारी मला स्वामींनी तसा अनुभव दिला. किती छान ताई, म्हणजे सेवेला सुरुवात केली आणि पहिल्याच गुरुवारी दर्शन झालं स्वामींचं. आणि एवढं सांगितलं, स्वामी मला तुमच्याकडे काही एक मागायचं नाही म्हणलं मला. हा हा अनुभव संकल्प करताना म्हणलं मी. हा हा हा. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला काय द्यायचं द्या, नका देऊ असं काही नाही, मी तर काहीच मागणार नाही म्हणलं तुम्हाला. हा हा. तर पहिल्या दिवशी आणि मी काय केलं, फोटो काढला आणि दिवसभर पाहिला नाही. आपलं मला कशी सवय, पूजा झाली की मी फोटो काढून घेते. हा हा हा. फोटो काढून घेतला आणि रात्री मला आठवण करून दिली स्वामींनी. म्हणजे कशी दिली आठवण करून? आठवण म्हणजे म्हणजे एकदा फोटो काढला माणूस कशाला सारखं एवढं पाहत नाही ना. हो ना, बरोबर आहे. तर मग 10 वाजता माझ्या लक्षात आलं की मी फोटो काढलाय गाडी, त्या फोटो मध्ये काय दिसतंय ते बघावं. हा हा. म्हणजे आता स्वामींनीच आठवण करून दिली ना मला. हो ना हो ना, तुमच्या मनात इच्छा आली बघण्याची म्हटल्यानंतर. हा. तर मी झूम करून बघितलं तर प्लेट मध्ये पूर्ण स्वामीची मूर्ती दिसती. मग मी काय करते, पहिला अनुभव असा काही पण आला ना मला दिव्यात, कुठं काही फोटो ते दिसलं ना, हा तर माझ्या मिस्टरांना दाखवते आधी, म्हणजे खरं आहे का खोटं आहे म्हणून. हा हा, बरोबर आहे. हा. आणि मग ते म्हणजे स्वामीची मूर्ती दिसली. अरे वा. आणि मग काय करते, परत मग बहिणीला फोटो पाठवते. माझ्या 5 बहिणी आम्ही सेवेमध्ये आहे. हा हा. 5 म्हणजे बहिणी सेवेमध्ये आहेत, आमच्या आई सेवेत आहे, वडील आहेत. अरे वा, म्हणजे तुमच्या 5 बहिणी तुम्ही स्वामींची सेवा करता? 5 बहिणी सेवा करतात. आमच्या बहिणीला तर, छोट्या बहिणीला तर स्वप्नामध्ये स्वामी बोलले असं साक्षात. अरे वा. मी त्यांना म्हणते अनुभव शेअर करा. त्या काय म्हणतात, ताई तुझ्यासारखं धाडस आम्हाला होत नाही. धाडसाला काय युद्ध खेळायचंय काय? हा. तर मी काय म्हणलं, आता आमच्या भावाच्या घराची वास्तुशांती आहे ना, हा तर मग त्या टायमाला मी जाईन तिकडे त्यांच्याकडे. हा हा हा. आणि त्यांना म्हणलं मग मी असे समोर तुम्ही बोला म्हणलं, जसं मला तुम्ही फोनवर बोलताना तसं त्या ताईला बोलायचं म्हणलं, त्या आपल्याच वयामध्ये आहेत म्हणलं. हा हा. तर मोठी बहीण पण, तिला पण, मोठ्या बहिणीला पण इतके अनुभव येतात ना, पण त्यांना असं चित्र बित्र काही स्वामीचं दिसत नाही, म्हणजे असं स्वप्नाद्वारे संकेतद्वारे दिसतंय त्यांना. हा 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 हा. म्हणजे त्यांना चित्र पण दिसत नाही, मग त्यांना अनुभव म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या का? मग आमची मोठी बहीण म्हणते मला असं, माझं जे मला पाहिजे होतं ते पूर्ण, असं कशाचीच कमी नाही पडत म्हणते मला. हा, म्हणजे तुमच्या बहिणीची इच्छा प्रत्येक इच्छा पूर्ण झाली. हा. म्हणजे ती असं पूर्ण सांगते मला. आम्हाला एकमेकी अनुभव आला की पहिला आम्ही 5 बहिणीमध्ये शेअर करतो. हा 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 हा. आणि नंतर मग मी करते बरं का तुमच्याकडं, पण त्या धाडसच करीत नाहीत आणखी. हा 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 हा. पूर्ण इतकी सेवा करतात. आता मधली बहीण पण आमची रोजची 3 अध्याय वाची, ती 11 माळी जप करीती. अरे वा. मोठी बहीण आहे तीच करते. सगळ्या बहिणी आमच्या सेवेकरी झाल्यात. आई वडील आहेतच, भाऊजाई पण करती. अरे वा, म्हणजे आणि सुरुवात कोणापासून, कोणी केली होती सुरुवात अगोदर? तसे आमचे वडील करायचे बरं का अगोदर. हा हा हा. वडील करायचे, म्हणजे आमच्या वडिलाला काही शिक्षण नाही काय नाही एवढं, म्हणजे शिक्षण असलं तर त्यांना माहिती होती, ती आपलं जपत करायचे, नामस्मरण चालू ठेवायचे सारखं श्री स्वामी समर्थ म्हणून. हा हा हा. ते करायचे. मग ते करीत करीत आमची आई पण करायला लागली. आणि मग माझं ऑपरेशन झालं होतं. माझ्या ऑपरेशनच्या टायमाला आई आली होती आमची. तर आई सांगायची, पण मी डोक्यात नव्हते घेत बरं का ताई, खरं सांगायचं म्हणजे. हा हा हा. आणि मग असं मोबाईल मध्ये मी अनुभव ऐकून 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 जास्त मी मोबाईल मार्फतच आलेली. अरे वा. एवढे आई वडील स्वामी सेवेकरी असून मी मोबाईल मधलं ऐकून जास्त आलेली. आणि तुमच्या 5 बहिणी त्या कशा काय? 5 बहिणी मी सांगितलं ना, ताई म्हणलं आधी मोठ्या बहिणीला सांगितलं आमच्या. ताई म्हणलं मी असं असं 11 माळी जप केला म्हणलं, पहिल्यांदा अनुभव शेअर केलेला आहे ना मी ते. तर 11 माळी जप केला म्हणलं, तर मला स्वामींनी अनुभव दिला म्हणलं. तेव्हा दत्तात्रयाची मूर्ती उमटली होती बघा माझ्या ह्याच्यामध्ये कपाळावर स्वामी समर्थाच्या. हो 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 हो, तुम्ही पाठवलेला फोटो.
आणि हातावर स्वामीची मूर्ती उमटली होती. हम्म. म्हणलं मला 15 दिवसात असा अनुभव आलाय ताई, म्हणलं आणि तुम्ही पण करा ग सेवा. हा हा. मग त्या करायला लागल्या तेव्हापासून त्या पण करीतात. पण आता त्या सगळ्याच स्वामी सेवेकरीच झालेत. अरे वा. नाही, तुमच्यामुळे स्वामी सेवेकरी भरपूर घडले की ताई. माझ्यामुळं नाही ताई, स्वामींनी घेतलं त्यांनी, मी नाही. कोण घेणार. नाही, तुम्ही म्हणजे कारण मात्र आपणच असतो. अनुभव देणारे स्वामी आहेत ना हो. हा, तर मला ना 2-3 दिवसामध्ये सारखे 2 अनुभव दिला. म्हणजे ते पायात बोट पण उमटले. मी असं स्वामीला बोलते ना, मग स्वामीला म्हणलं, स्वामी तुम्ही लोकांच्या घरी जेवण करतात, असं करतात, तसं करतात, का हो माझ्या घरी तुम्ही जेवण करत नाहीत? नाही, काहीच नाही. मला कसं समजून तुम्ही आहेत म्हणून माझ्यासोबत? हा हा हा. ते लगेच मग त्या दिवशी स्वामींना पायाची 3 बोटं दाखवली मला, वा. असं म्हणजे मी आहे तुझ्यासोबत म्हणून. हो ना, हो ना. ह्या संख्येद्वारे असं फोटो पण उमटला दिव्यामध्ये. पहिल्यांदा 3 वर्षाखाली मी करत होते ना सेवा, हा. तेव्हा पण माझ्या दिव्यात पाऊल उमटला होता. अरे वा, पूर्ण पाऊल उमटलेला होता. हा, 3 वर्षाखाली बघा. तर माझ्याकडे ते फोटो राहायला नाही म्हणलं नव्हतं का मी तुम्हाला? हो हो हो. आणि मग परत आणखीन पावलाचाच फोटो स्वामींनी दाखवलं मला. किती छान ताई. दिव्यामध्ये 3 बोटं दिसतात, झूम करून बघा तुम्ही. हा हा हा. हा, असे पायाच्या नख विक पूर्ण असं दिसतंय. हा हा. नाही, पाहिल ना मी. आणि मी म्हणलं ताईनं काय पाहिलेलं दिसत नाही. आणि मला हे ग्रुपमध्ये घ्या ना, प्रदीप दादाच्या ग्रुपमध्ये. प्रदीप दादांच्या ग्रुपला मी नाही की हो ताई, जॉईन नाही ताई. नाही का? नाही नाही. मग कोणत्या ग्रुपमध्ये जॉईन असेल त्याच्यात घ्या ना मला. बरं बरं, चालेल. लिंक पाठवते मी तुम्हाला. हा, आणि बघा आणखीन गौराया बसल्या होत्या त्या टायमाला. हम्म. मला तेव्हा पण नाही, स्वामीचं आपण मकरामध्ये मी काय केलं, स्वामीची मूर्ती ठेवली होती ना हा गौरायाची. हा हा. मूर्तीवर मी फोटो वर डोक्यावर जास्वंदाचं फुल ठेवलं होतं स्वामीच्या. हा तर तेव्हा असं आपण माणसाला कसं बाय बाय करतो बाळाला, याला त्याला, हा हा हा. तसं स्वामीचं पूर्ण फुल हल्लं होतं. म्हणलं तेव्हा छोटा अनुभव आहे, कसा शेअर करायचा म्हणून मी तेव्हा केला नव्हता. म्हणजे तुम्ही समोर बघितलं होतं फुल हललेलं? पूर्ण असा हालत होता. व्हिडिओ काढायला ना मला तेवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे. नाही, तो म्हणजे कधी कधी कसं होतं की एका क्षणामध्ये ते घडून जातं ना. हा, आणि असं जसं काय बाय बाय करतो इतकं फुल हल्लं होतं. मी बाहेर जायचं होतं मला, तर मग स्वामीला म्हणलं चला स्वामी माझ्यासोबत. हा हा हा. तर स्वामींनी जाय म्हणून असं मला बाय बाय केला होता. म्हणजे फुलाद्वारे असं जास्वंदाचं हा, फुल हा. इतकं हल्लं होतं. आता गौरायाच्या मकरामध्ये काय आपण हे नाही करू शकत, हवा कुठून लागत सांगा बरं मला. हो ना, हो ना, बरोबर आहे. हवा नाही लागत, काहीच नाही ना गौरायाच्या मखरमध्ये. हो हो हो. आणि दिवा चालू असते, त्याच्यामुळे फॅन बी नाही चालू करत माणूस. हा हा. आणि त्यांनी तसा संकेत देऊन तो सांगितलं असेल की मी तुझ्या बरोबरच आहे, तू जा. हा, मग मला असे अनुभव स्वामी देत राहतात. 3च वर्ष सेवेत आहे मी. अरे वा, किती छान ताई अनुभव आहेत तुमचे. आणि तुमच्याकडे 6 महिने नाही झाले माझे 2 अनुभव शेअर झाले. हा हा हा. नाही ताई, स्वामींनी अनुभव देणं मग लहान असो किंवा मोठा असो, आपल्यासाठी वेळ काढणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा लहान अनुभव येतात तेव्हा मोठे पण अनुभव येतात ना, आणि त्या भक्तांच्या बरोबर स्वामी नेहमी राहतात ताई. राहतात ना. खरं पावली खरंच मला तर स्वामी अनुभव दिले. 3 वर्षात जर 3-4 अनुभव मला मूर्तीसहित दिले तर असे. हो ना. मूर्ती उमटली कशा, दिव्यात पाऊल उमटले, कुठं साखरेच्या प्लेटमध्ये सुद्धा स्वामीची मूर्ती उमटली. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमचं घरच ताई स्वामीमय आहे, आणि घरामध्ये बदल पण भरपूर झाले असतील ताई तुमच्या घरामध्ये. बदल तर झालेतच, पण आमचे मिस्टर ते म्हणायचे मला काय सारखं स्वामी स्वामी करती म्हणायचे. हा. पण आता ते मी 108 पारायण चालू केले, सारा अमृताचं पारायण पण चालू आहे. पुन्हा गुरुचरित्राचं मला माझ्याकडून नाही घेतलं स्वामींनी, त्यांच्याकडून करून घ्यायचं होतं स्वामीला. स्वामींना त्यांच्याकडून, ते अगोदर म्हणत होते ना काय स्वामी स्वामी करतेस, म्हणून स्वामींनी करून घेतलं त्यांच्याकडून. आणि आता स्वतःहून काय म्हणतात ते, मी कुठे जाताना म्हणजे ते तू असं मोठ्यानं म्हणती म्हणले स्वामी चला माझ्यासोबत. पण मी असं नाही, मनातल्या मनात करतो. आणि मला असं मुलाला पण सांगायचे, मी पण म्हणते ना मुलाला, तू पण स्वामी सेवेकरी होय, असं कर तसं कर. हा हा. तर ते काय म्हणतात, मला स्वामी अनुभव खरंच देतात रे बाळा म्हणाले, त्यांना मुलाला सांगायले. हा हा हा. कुठे जर मी असं बाहेर जर गेलं अडचणीत असलं की लगेच स्वामी माझ्या मदतीला धावतात असं म्हणायले. हो ना, हो ना, धावतातच मदतीला. आणि कधी कधी कुटुंबातील एका व्यक्तीने जरी स्वामींची भक्ती केली ना, तर संपूर्ण कुटुंबाचं रक्षण स्वामी करतात आणि प्रत्येकाला स्वामी अनुभव देतात ताई. पण नाही खरंच आहो ताई, खूप अनुभव स्वामींना दिले बरं का मला.
पण ते काही जे लोक भक्ती करत नाहीत ना त्यांच्या लक्षात येत नाही. पण जे भक्ती करतात त्यांना माहित असतं स्वामींचा चमत्कार काय आहे. खरंच स्वामी म्हणजे असं हेच नाही. स्वामीला बोलायचं हेच नाही बाई माणसाचं. खरंच माणूस म्हणतो ना, आता जे करतो सेवा त्यालाच कळते, बाकीच्यांना नाही कळत. हो ना, हो ना. त्याच व्यक्तीला कळतं की स्वामी ही काय प्रचिती आहे, काय त्यांचा अनुभव असतो, काय स्वामी चमत्कार करतात. खरंच आहे ताई. म्हणलं आता मी बरेच दिवस झालं शेअर करायचा होता. मला गुरुवारपासून अनुभव आलाय, पण या कामामुळे मला करताच नाही आला. हां, हां. म्हणलं आता थोडा टाइम भेटलाय, म्हणलं आधी पहिला करून घ्यावं. हां, हां. नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई. प्रत्येक वेळी स्वामींनी आपल्या बरोबर राहणं खरोखरच खूप छान गोष्ट आहे आणि प्रत्येक भक्ताने स्वतःला तेवढंच भाग्यवान समजावं कारण साक्षात स्वामींची साथ आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांना मिळालेली असते ताई. खरंच आहे ताई, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण माझ्या बहिणी सुद्धा इतकं करतात. अहो, सगळ्यांना काम आहे भरपूर बरं का. त्या पण 5ही बहिणी सेवा करतात. हां, हां, हां. मी दुसरं काहीच करत नाही बघा. मी 11 माळी जप करते आणि 3 वेळेस तारक मंत्र म्हणते. जेव्हा उठता बसता चालूच असते आपलं श्री स्वामी समर्थ. बस एवढीच सेवा आहे माझी. बाकीची काहीच सेवा नाही. हां, हां. पण तीच मनापासून निस्वार्थ भावनेची सेवा आहे ना ओ ताई. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोलला ना, की स्वामींना मी म्हणाले, की मला स्वामी काही सुद्धा नको. म्हणजे नाही, नाही. मी संकल्प सोडतानाच बोलले तसं स्वामीला. मग त्याच्यावरच स्वामी तुमच्यावर प्रसन्न झाले ना ओ ताई. आणि त्याच दिवशी पहिल्याच गुरुवारी मला अनुभव दिला. हो ना, हो ना. ते प्रसन्न झाले तुमच्यावरती, की निस्वार्थ भावनेने भक्ती करायची. काही सुद्धा मागत नाही म्हणून तर स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं ताई. मी स्वामीकडे मागणारच नाही ताई. कधीच काय स्वामीकडे इतके दिवस मी मागायची बरं का स्वामीला. हां, हां. स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या. पण आता ना संकल्पच केला मी, की मला काही एक नको स्वामी. तुम्हाला काय द्यायचंय, नाही द्यायचं ते तुम्ही ठरवा. हो ना, हो ना. कारण स्वामी नेहमी आपल्या भक्तांचा विचार करतात आणि जे भक्तांना योग्य वाटतं तेच देत असतात ताई. आणि मला इतकं धाडस पण होतंय ताई तुमच्यासोबत बोलायचं ना. पहिल्या वेळेस पण अनुभव शेअर केलता ना मी. तर पण असं धाडसपणानं तुमच्याकडे बोलले मी. हां, हां, हां. नाही काय तरी तसं एवढं घाबरण्यासारखं मी पण तुमच्यासारखीच एक आहे ताई. आहे ना. मी पाहते ना तुमचे व्हिडिओ पाहते. सारखे तुमचे अनुभव ऐकते. माझी बहीण ऐकते मोठी. सारखं तुमचं नाव सांगितलं ना बहिणीला मी. हां, हां, हां. वांगी पोळचे अनुभव ऐकायचे म्हणलं छान असतात. हां, हां, हां. हां, तर मग ती पण ऐकते. हां, हां. नाही काही घाबरायचं नाही. तुमच्या बहिणीला पण सांगा म्हणावं जशी माझ्याशी बोलतेस ना तशीच ताईंशी पण बोल. तुझी छोटी बहीण किंवा मोठी बहीण, एक बहीण म्हणून किंवा मी असंच सांगितलंय तिला. हां, हां. किंवा मैत्रीण म्हणून बोल. कसं तुला योग्य वाटेल तसं बोल बहिणीला सांगा. ती म्हणली ना तू आली ना मी अनुभव शेअर करते म्हणते. आता भावाच्या वास्तुशांतीला जायचंय ना. हां, हां, हां. घराची वास्तुशांती, घर बांधलंय भावानी. स्वामीनंच त्याचं सगळं चांगलं केलं बघा. असा बंगला बांधला मस्त भावानी पण. हां, हां. आणि प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांच्या आयुष्यामध्ये स्वामीच देत घेत असतात ताई. दोन्ही भावाचे बंगले झालेत मस्त आपलं राम लक्ष्मणासारखे. हो ना. खूप छान केलं स्वामींनी आणि त्यांची पण ते पण खरोखर भाग्यवान असतील म्हणूनच स्वामींनी त्यांना पण घेतलं ना ताई सेवेमध्ये. ताई मेन म्हणजे आमचे आई वडील भाग्यवान आहे. आम्ही त्यांच्या पोटाला जन्म घेतला. हो ना, हो ना. तिथून पुढे आमच्या आईचे तर इतके अनुभव आहेत. पण आई काय म्हणते संतोषी माताचं करते माझी आई. हां, हां, हां. तर माझ्या आईला तर इतके अनुभव आहेत की भरपूर. माझ्या आईला पण मी अनुभव शेअर करायला सांगते. हां, हां. अहो संतोषी माता जरी असल्या ना ताई, त्यांची जरी त्या सेवा करत असल्या, तर आपले स्वामींनी नवरात्रीमध्ये बघा 9 देवींची रूपं धारण केली ना. मग आपली स्वामी आईचं पण रूप आहे ना, त्याच्यामुळे कोणतीही देवाची भक्ती करा, स्वामींपर्यंत पोहोचत असते ताई. तेच म्हणजे आमचे आई वडीलच एवढे पुण्यवान आहे ना. हो ना. त्यांनी आम्हाला जन्म दिला म्हणजे लईच हे भाग्याचं म्हणतो आम्ही. आई वडिलाच्या पोटाला जर आलो आम्ही एवढे तर. हो ना, हो ना. खूप छान आहे ताई आणि तुमचे विचार पण खूप छान आहेत ताई. तेच म्हणते. खरंच ना असं अक्षरशः आमच्या आई वडिलांचं इतकं कष्टाने त्यांनी एवढं उभं केलंय ना ताई खरंच. हो ना, हो ना. नाही का? आणि त्यांचे मुलं पण चांगले निघाले. मुली तर आहेत 5 बहिणी आहेत आम्ही. हां, हां, हां. आणि 2 मुलं आहेत. त्यांचे दोन्ही मुलं पण चांगले निघाले. माझे भाऊ पण. हां, हां, हां. नाही स्वामींचीच कृपा म्हणायचं ताई. प्रत्येकाचा स्वभाव एवढा छान आहे म्हणजे स्वामींचीच लीला आहे ही पण.
नाही नाही, खरंच नाव सगळं स्वामींनी तेवढं दिलं. संतोषी माताचं पण आमची आई एवढं करते की दर शुक्रवारी असं कशाला आंबट वस्तूला हात लावत नाही, खात नाही. कुठं लग्नाला जर गेली तर उपाशी येते माझी आई. हां हां हां. एवढंच ह्याचं पण करते, संतोषी माताचं पण. हं. चालेल. चालते ताई. हो, हो. अनुभव खूप कधी छान. येईन ताई? येईल 2 दिवसात ताई. 2 दिवसात येईन मी. हां, चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी. शेअर करा. आणखीन मी करीत राहीन ना, स्वामींना अनुभव दिले तर. हो, देतात ताई. स्वामी आपल्या भक्तांना नेहमी अनुभव देत राहतात ताई. देतात. श्री स्वामी समर्थ. हां, श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे जे अनुभव होते ते खूप सुंदर होते. स्वामींची साथ जर एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये असेल तर असेच सुंदर सुंदर अनुभव येतात. आणि जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये तर पावलोपावली स्वामी बरोबर असतात. आणि पावलोपावली स्वामी बरोबर असल्यामुळे कधीच एखादी गोष्ट स्वामींना न सांगता सुद्धा स्वामी पूर्ण करत असतात. आणि स्वामींकडे एखादी गोष्ट मागावीच असं नाही, परंतु स्वामी हे आपल्या भक्तांना न मागता सुद्धा खूप काही देत असतात. तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा जरी तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. कारण तुमच्यामुळे स्वामींची एक खूप मोठी सेवा देखील झालेली असते. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव पुढे शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण जेव्हाच स्वामी सेवेकरी घडणार आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.